त्याच्यासाठी चालेल, चांगल्यासाठी करताय. हाय हॅलो नमस्कार, दंडवत प्रणाम. तर दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्ण हे जे रिसॉर्ट आहे तुम्हाला दाखवते बघा. खूप सुंदर आहे. इकडं सकाळी सकाळी देखील पोहायला आले स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करायला. प्रियांना तर काय येत पण त्याच्या मामाला येते. रक्षिता इकडे छोट्या ह्या लेकरांच्या मध्ये आहे. तिला मधात जा वाटेल पण पाणी खूप जास्त आहे तिकडं. आणि हे बघा पूर्ण ह्या रिसॉर्टचं खूप सुंदर आहे ह्या साईडला. फुल एन्जॉय करायला. म्हणजे 2 दिवस तिकडे बीचवरती होते तरी पण इथंच त्यांना जास्त मजा येईल. इथं पण मजा केली त्यांनी, पण हे जास्त एक्साइटमेंट होती त्यांना की आम्हाला पूलचं रिसॉर्ट करायचं आहे असं तसं. आम्ही फक्त एकच रूम केली, त्याच्यानंतर बाकी मग ह्या गोष्टी आहेत तिथे. छान रिसॉर्ट आहे बरं का. आणि काय काय झालं, तू पलीकडे होय ना प्रक्षिता, मग सोबत सोबत नका ना दोघं पण. तिला तिकडच सोडा, ती भ्यायली मला, तिला तिकडच जाऊ द्या. हा मार मार उडी मार. पण ते पाय तर आणता आली पाहिजे वरी. तिथं धरून करा ना, धरून. चला आता आमचं सगळं इथून आवरावरी केली आम्ही आणि इथून चेकआउट करून चालू समोर. काय झालं प्रक्षिता, चल ना उठ ना. चल कुठं तिकडे काय झालं. तर आम्हाला त्या रिसॉर्टून निघायला ना 12 वाजले. 10चा चेकआउटचा टाइम होता, पण आमचं आवऱ्यापर्यंत उशीरच झाला. रात्री उशीर झाला म्हणून सकाळी उठायला उशीर झाला. बाकी सगळं आवरावर करायला. आणि लेकरांना काही मग सकाळी त्या पूलमध्ये एन्जॉय करायला भेटलंच नव्हतं. आणि आता सकाळी भेटलं ना, मग त्याच्यामुळे उशीर झाला ना. त्याच्या पुढे मला एक व्हिडिओ शूट करायचा होता, ते कम्प्लीट केला. आणि आता 12ला आम्ही तिथून निघालो. नाश्ता काही झालाच नाही. त्यांचा टायमिंग असतो 10 पर्यंत तुम्हाला चेकआउट करायचं, त्याच्या आधी आम्ही नाश्ता वगैरे करून असं त्यांचं काहीतरी आहे. तर आम्हाला उशीर झाला म्हणून मग नाश्ता पण तिथे काही भेटला नाही. चहा करून दिला होता त्यांनी सकाळी. तर काय बघायला आता नाश्ता म्हणलं, नाश्ता नकोच. नाश्ता केला की 4 वाजले जेवायला. त्याच्यामुळे अगोदर जेवण करू. छान दिसायली. काल पण आलो होता, मुद्दाम परत आलो. थांबलो इथं जाता जाता. छान होतं. चला मस्त खाऊन पिऊन आम्ही चालू खाऊन हे विचला. आणि चला तसं जसं सांगतात ना की कोकण खूप छान आहे, खरंच खूप छान आहे. कोकणची माणसं साधी भोळी पण आहेत. रस्ता पण नागमोडी आहे. कोकणचा रस्ता नागमोडी, इतका नागमोडी आहे की मी झोपीत बी असं करायला. जरा जास्तच नागमोडी. लक्ष देऊनच करावं लागतं सगळ्या गोष्टी. जवळजवळ चाललो तर आम्ही आलो तसंच आता 5 मिनिटात पोहोचतो तिथं. ठीक आहे ना. इंदूरला पणजी, कुडाळ आणि मंदिरं पण खूप छान आहे बघा. बॅक साईडला पुन्हा एकदा व्ह्यू दाखवते तुम्हाला, खूप सुंदर आहे. हे बघा नागमोडी, बघा नागमोडी रस्ता तुम्ही पण बघा एकदा. दरवाजा दिसायला झाला ना. कुठून उचलाय रे ते, असे भरलेले आहेत. लगेच पिकलेले आहेत ना, लगेच फुटतात ते बरं. पाणी लगेच काजूची झाडं, कोकणची रस्ता. काजूचा आम्हाला पण बोंड भेटले तिथं छान पडलेली उचलली. काजूचे बोंड पडलेली सापडले आम्हाला तिथे. काही बी रस्त्यावर पडलं की आम्ही थांबून उचलायलो. नाही
हे वरचं पण खातात पैसे वाचवायला विकत घ्यायला घ्यायचे. नाही ज्याच्या त्याच्या बागा असतात आता हे ट्रेनला समोर असं पडलेलं दिसलं हे थांबवली गाडी काली ना फणसच काय म्हणतात झाडाचं फणस पण चोरून आणलं. नाही आणलं नाही आणखी घ्यायचं विकत कुठं तिथं हे काजू आहे हे काजू असते उतत असते याला काहीतरी भाजून हे करून फोडतो त्याच्यात काजू असं नाही करता येत आपल्याला. अरे तुम्ही त्या काकूला विचारलं होतं आता आपण थांबलो होतो चहा घ्यायला त्याला विचारलं फणसाचे गरे परत हे काजूचे बोंड भेटतात ना त्या म्हणल्या मालवणच्या मार्केटमध्ये मी तिकडे गाडीच घुसून जाईल. कालच गेलो तर फसलो. हा पण तिथं मार्केट छान होता मला काजू हे वाटलं ना. काजूचा गर म्हणजे काय असतं काय माहित मग काजूचं असतं तर काय असतं तर घेऊत ना काय पाहिजे स्वस्त इतक्या असतं लांब आणि पैसे बघायचे. म्हणजे काजू आता इतक्या लांबून आलो असतात काजू इकडे चांगले पळू नका तर घुलती असती जोरात जाते माणूस स्पीड लागते. सो आता आम्ही आलो तिकडे खवणे बीचला आणि याचा इथाचा जे व्ह्यू आहे ना खरंच खूप सुंदर आहे. तुम्हाला किती असं मागे बघा पाणी नारळाची झाडं परत इथलचं जे बीच आहे ना त्या साईडला अशी दगडं वगैरे व्ह्यू खूप छान वाटायला इथलचा. जाताना थोडंसं किती कसं खालती असं घुलती आहे. आपण आलोत तर पण काही दिसत झाले आलोत तर खरी पण पाण्याचा वेग बघ ना बोल तिला करता येते येते का बाय तुला करता करता येते का शिकायली बाई आणि फोटो मारतो मोबाईल चलो लढाई पे तुला काय करायचंय तिला देऊ ते उचलून बघायला मला उचलता येते का करायचं ते शिकवायला एक खत करावं लागतं. तरी शॉर्ट घातले आमचं शॉर्ट नाही काय तो टर्न होणार तर तुम्हाला टर्नच जर मारूचा असलं ना ज्या साईडून असे तुम्ही मारतात त्या साईड डावीला टर्न होणार उजवीला मारली की डावीला मारली की उलट्या साईड उलट्या साईड आणि हो बघा ह्या रिवर्स ते तुमचं वाटलं आता अडचणीत बॉल आता मागे आहे असं उलट मारायचं त्याचे असं मारतात ना त्याच्या उलट असं मारायचं सेम मारा ऐकला पुढे कुठे सावळे चौका गुड हा जे एक्सपिरियन्स आहे ना काय खूप छान वाटला आतापर्यंतचा कायाकिंग एकदम मस्त सगळेजण एन्जॉय करायला आणि भारी आहे म्हणजे स्वतः चालवलं ना त्याच्यामुळे एकदम छान वाटायला. तुला येईल ना प्रक्षिता हां मग फर्स्ट टाइम दर प्रक्षिता घे लागत मला हिला पण करायचं पण तिला काही येईल झालं. तुम्हाला इकडून दाखवते मी व्ह्यू बघा खूप सुंदर वाटायला. हे बघा खूप सुंदर असा व्ह्यू आहे इकडचा. इकडे चालली हो इकडून घ्या थांबलेलीच आहे मी कुठे जाईन. बरं ड्रायव्हर लई हुशार आहेत माहिती आहे इथपर्यंत आणले ना ड्रायव्हर. तिकडे एक दोन दिवस अडकलेले तिकडे आहे वाटतं ते पॉईंट आहे तिकडे तिकडून पण पॉईंट आहे कायाकिंगचं. हे छोटे छोटे इकडून आहेत. प्रिया इकडे बघ कसं सांग तिला भैया भैयाला विचारायला भैयावर भरोसा आहे तिला आम्हाला विचारायला भैयाला विचारायला कारण भैयाला फिजिक्स माहिती आहे ना तर राईटला मारायचं राईट जायचं असलं तर लेफ्टला मारायचं यांना संगत घेऊन चालतं. इकडे बघा प्रक्षिता पण चांगल्या प्रकारे शिकली बरं. तिला करायची इतकी इच्छा होऊ लागली बराच वेळ झाला आता तिच्या मामासोबत बसते इतकी छान करायला. इकडे या रे इकडे गाडी इकडे कलटवा प्रक्षिता. चला आलो तर आपण आपल्या बस स्टँडवर आपलं याच्या स्टँडवर कशाच्या हां छान वाटायला प्रक्षिता मजा यायली हात दुखायलाय. मला विचारेल एवढा वेळ कसा चालवला. हां असं असं हे टॉपला करते एवढं हां ते दोन्ही पण ते पण इकडं ते लाईट हाऊस आहे आणि इकडं बाथारीची चूळ ते दोन्ही पण आहे तिकडं. ते सगळं बंद झाले आता इथूनच दिसत होते. कुठे गेले होते हां ते इथूनच ते पॉईंट होता मला जायला इथूनच जागा होती. तिकडून पण आहे इथून पण होतं मला.
काय आपलं बॅड लक. आता बघू नेक्स्ट टाइम कधी कोकण झालं तर आलं. नाही काऊन रे? कदरलं ते. कुठल्या पण असं याला गेल्यावर कदरतेच माणूस, कुठल्या पण ट्रिपला जात लास्टला असं वर होतं. तर कायाकिंग करून तर झाली, पण आता भूक लागली होती, छोटीशी काहीतरी खायची इच्छा होती. आणि इकडे इथं जवळपास काय आहे का बघूया. तर इथं ना मस्त असे म्हणजे स्मेल आली. इकडे ना आजी असे छान भजे बनवतात बघा. तर आजी किती रुपये प्लेट आहे? 2 प्लेट घ्यायची का? गरम गरम बनवायला 2 प्लेट द्या आजी. कसं नेऊ मी? नाही हातात आहे. तर हे बघा मस्त गरमागरम अशी कांदा भजी खायची खूप जास्त इच्छा व्हायली. काही थोडं जरी केलं ना ॲक्टिव्हिटीज का काही, आपल्याला भूक लागतेच थोडी तरी. आणि अशी कांदा भजी बघितलं तर कोणाची इच्छा होत नाही, सगळ्यांना खायची इच्छा होते. सो आम्ही पण 2 प्लेट घेतलो. आता लेकरांना बोलवते, तिकडे गेलेत ते त्यांच्या मामासोबत. चल प्रियान. अवतार बघ ना, पाणी पिऊ बरे ती पिऊ. खाऊन बघ. हात बघ माती ते हे लागले, वाळू लागले. तुला आवडली? तुम्ही खाऊन बघा आता जरा. तर इथं आम्ही आलो होतो, म्हणजे गाडी पार्क केली इथं. नाही रे, जांभळं तोडायला थोडी आलो. गाडी पार्क केली तिथं जांभळाचं झाड होतं बघा. वरून अचानकच पडलं, मग लक्षात आलं काय आहे ते. वरी बघितलं इतके गोड जांभळे आहेत आणि खूप जास्त पिकलेत, खूप प्रमाणामध्ये. आणि अशी आमची तर करामत चालू आहे. तिचा मामा पाडून द्यायला आणि आम्ही मस्त खाली खायला. आणि तू वेट टिश्यू दे ना झाली. तू घे ना. कुठे आहे? मी सगळं देऊ का हातात? अरे बाप, अरे माती ठेवायला तरी पाण्यात धुवावं लागतात. बापरे बापले पडायलेत पण. अलीकडे प्रश्न अलीकडे तू ते काढ. ते जांभळे इतके पिकलेत खिशात ठेवायचं लागेल का? ती मला म्हणाली तू पाडायला कुठं गोळा करायला आणि खाऊन टाकायला सगळे. खिशात जमा करायला असं खिशात जमा करायला काय? का खाल्ले सगळे म्हणाले. एक पण नाही माझ्याकडे, तुम्हीच खायले. त्याच्यात रेती कुठून गेली असेल बरं? हे बघ काय. खालचं पडलं लोक बरोबर नाही. अरे खालचे नाही दिले, ओढणीत घेतले होते आम्ही. ओढणीत घेतले होते. दाबीन तेच दाबू लागले. खाली पड. बोल ना त्याला. त्याला मराठी समजायला का विचार. त्यांची मालवणी भाषा आहे, त्यांची मालवणी भाषा आहे. मराठी येते तुला? मालवणी मराठीच आहे, पण मालवणी थोडी वेगळी असते है ना. मिठी काहीतरी गाव. हा काठी पिठी. तर कायाकिंग करून आल्याच्या नंतर थोडं रिफ्रेशिंग मुवमेंट, छान असं किलीकडे खायला. प्रियांत बघा कुठं बसला टेबलवर, त्याला चेअरच नव्हती. सगळ्यात मोठे पागल तिथे बसले. काय करा तुम्ही चिडतच नाही. प्रक्षिताला विचार. प्रक्षिता प्रियम चिडकी कोण आहे जास्त? तू मी चालू करते. बरं मीच चुकीची बस. तर बऱ्यापैकी आता कोकण आमचा फिरून झालाय. आता आमचा वापस घरी जाण्याचा प्लॅन आहे. उद्या तर बघूया. परवा तेच रे. तर उद्या बघू तिथं आम्ही जी इकडे चाललोत ना सावंतवाडीला, तर तिकडं काय असतं तर एखादं बघू, नाहीतर मग डायरेक्ट परभणीच्या दिशेने 14 तारीख आहे ना. आणखीन एखादा मुक्काम कुठेतरी पडेल. पुढचा आजचा पडून उद्याचा पण कुठेतरी, त्याच्यानंतर मग घरी. ट्रॅफिक जाम आहे ना ट्रॅफिक. आणि आता मला कोकणच्या बाहेर निघण्याच्या अगोदर यांना मला कालपासून की मला काजू घ्यायचेत म्हणून कुठेतरी एखाद्या ठिकाणी विचारू द्या कसे आहेत काय नाही. काजू बऱ्याच ठिकाणी बघितलं. आता काजू गर असं पाठी लावलेली आहे. आता काजू गर म्हणजे काजूच आहेत का दुसरं काय आहे काय माहित, विचारलंच नाही मी उचलून. बऱ्याच ठिकाणी अशा पाट्या लावलेलीच आहेत. काजू गर इथे मिळेल किंवा काजूचा कच्चा गर इथे मिळेल. तर नेमकं आहे काय ते माहिती नाही, पण वाटेल की काजूच असतील. मी आता एखाद्या ठिकाणी बघणार आहे उतरून. आणि मला दुसरी गोष्ट म्हणजे फणस पण घ्यायचंय. पण इथं कसं आहे फणसाचे कापं वगैरे भेटतात आणि ते टिकत पण नाहीत. बऱ्याच जण ठिकाणी विचारलं मी, तर त्यांनी सांगितलं की पूर्ण फणस तुम्हाला घ्यावं लागेल.
1-2 दिवस टिकल असं थोडासा कच्चा मधून जे ते 2 बघा. दिवसांनी पिकल. मला आता कुठं दिसल्यावर तुम्ही थांबवा. आम्ही आलो सावंतवाडी. समोर इथं काजूचं दुकान आहे. बघते मी काजूचा भाव काय तर. काजू कशी गेली? काजूचा रेट काय? आणि हे तळलेले गरे आहेत का? हां स्वीट असतात हे गोड असतात. फ्रेश फणस कुठे भेटेल हो? समोर आंबावडी, गुळातली खोबऱ्याची वडी, वळलेली मिरची, हां हो घेऊ. ते लाडाकडून आणखी 100 रुपये घेऊन. हे बघ आता कोल्हापूर इथून 3च घंटे दाखवायले. 150 किलोमीटर आहे. रोड चांगला आहे, 3 घंटे बी लागत नाहीत, पटकन पोहोचतो आपण. मग तिथे रूम करू. आजचा मुक्काम रे. हा कोल्हापूरला. सकाळी लगेच चेकआउट करायला लागले. झोप व्हायला ना. 3 घंटे 6 वाजले. कधी बी चेकआउट घरी बी असल्यावर 11-12ला झोपतील तू. 11ला चेकआउट आहे तिकडं. 9-10 वाजता 10 वाजता 10च्या आधीच पोहोचतो आपण. मग इथं थांबून काय करा सावंतवाडी. तिथं कोल्हापूरला उद्याचा दिवस बघणं तरी होईल काहीतरी. मग हे का ना. चला मग सरळ. खराब ते नाम नाही. तिथलं नेऊन खायचं आहे तो. नाही मला काही कळत नाही, ह्याच्या मनावर आहे. बरोबर आहे तुमचं. बाहेर आल्यावर नाही खूप असं गाडी कसं असतंय. बाहेर आल्यानंतर नाही कुठल्या फळाचं काय कंडिशन आहे ते आम्हाला माहिती असते ना. आणि खराब नाही करत नाही तुम्ही मला. हा बघा पिकं झालं. हा काय प्रॉब्लेम नाही. वास आला की कापून ठेवा. 2-3 दिवसात चालेल ना पोहोचतो. 4 दिवस लागले. 4-5 दिवस पण वाटेला होऊ नये खराब. नाही नाही वाटेला नाही होणार. हा फळ कसं आहे आता हे काढून 3 दिवस झाला. ते खायचं करायचं काय कसं त्याचं भाजी फिजी काहीतरी करते. असंच खातेत का? डायरेक्ट खातेत फळासारखं. एकदम कच्चा लागतो. एकदम कच्चा लागतो आणि ते गरे सगळे काढावे लागतात. ते गरे काढून त्याचे बी काढून ती बी सोलावी लागते. आणि मग बटाट्याची भाजी आम्ही कशी करतोय तशी तिची भाजी करावी लागते. पण त्याला फणस कच्चा लागतो. आता तेल लावायचं. मोठा कोयता वगैरे घ्यायचा. फोडायचं ते कापायचं. 2 तुकडे करायचे आणि त्याच्या आतला मऊ असते ना. म्हणजे अननसमध्ये कसं मऊ असतं तो मऊ सगळा खरडून काढायचा. हाताला तेल चांगलं लावायचं. त्या सुरीला पण लावायचं आणि खाली पेपर हातरायचा आणि त्याच्यावर बसून कट करायचं. कितीला सांगितलं? 200ला घेऊन जा. 200ला घ्या. थोडं पेपर लावतात. आणि आंबे आंबे मन भरलंच नाही का तू? घरी नेऊ द्या की. पल्लवी आहे, राजवी आहे. थोडे कच्चे पाहिजे म्हणून. हे 4 दिवस खाल्ला तरी काय नाही. हे आंबोली घाट आहे का? हे आंबोली घाट पुढे आंबोली घाट पुढे अवघड आहे का? अवघड आहे का ते घाट? घाट नाही इतकं नाही. एवढं काय नाही ना. कारण की अंधारात एक फॅमिली गाड्या चालू असतात. 24 तास गाड्या चालू असतात. काय नाही problem. पहिल्यांदा आलाय का वाडी इकडं? हा कुठं गोव्याला गेलेला? नाही कोकणातून आलो आम्ही. याच्यातून आपलं मालवण मधून आलो. ह्याला काय नाही. डाग आपण तुला कुठली नको आहेत? आम्ही खाऊन आलो पण घरी नाही त्याच्यामुळं. मी आमचा व्हिडिओ वगैरे करता येईल. नाही हे युट्यूबला व्हिडिओ टाकते ना, त्याच्यानं आम्ही केले. म्हणजे त्याच्यासाठी आम्ही. होय का? चालेल. चांगल्यासाठी कर काय ते. आम्ही पण कुठं तर प्रसिद्ध होतो. अरे बापरे, इतक्या वेळ झाडाचे पाडू लागले. हे काय पडायला लागलेत म्हणून मी त्या गवतातले गोळे केले थोडे. ते मला बघवे ना. ते पडायला चिरडा लागलेत. ते वाया जाते तर बघू वाटत नाही. वाईट वाटायला लागलं म्हणून मी ते. आणि गाड्या केवढ्या येतात म्हणून हा ना. भीती वाटते जाय. म्हणतात ना की कोकणची माणसं साधी होळी सेम आहे बरं का. म्हणजे आम्हाला एका हॉटेलवरच्या काकू पण सेम असं. मला जांभळं पण दिले त्या काकून. चांगले होत्या त्या काकू. कशाला? आता आम्ही इकडून चालू आंबोली घाटाकडून. आणि हे जे आंबोली घाट आहे ना खूप जास्त घनदाट आहे आणि लवकरच इकडं अंधार काळोख पडते. आता बघूया किती मिनिटात आपण पार करतो.
friends, look at the view here. It's so nice. I will show you. काच दिसायला ते तू तर म्हणू लागला की बोर व्हायला चला आता. दुसऱ्या सिटी मध्ये कुठं फिरत ना मग परभणीला कशाला लावलं? आता दुसरे किती दिवस बसायला 4-5 चौथा दिवस आहे आज. 14 दिवस आणि नाही म्हातारी तुला सांगितलं होतं ते का नाही आधी काय म्हणा नाही माहिती ना. बाई माहिती ना घरी गेल्या दोघांना अशी धुणार आहे. इतकं परेशान केलं त्याने मला रस्त्याला. नाही खरं धुणार आहे लय करायचं. तिला मारायची गरज होती त्याला. तुला सांगितलं होतं काय झालं गरज होती तुला मारायची त्याला. हा दादा खाऊ खाऊ त्याच्या अंगावर त्याला सांगितलं बी होतं का? आवाज असं आवाज singer आवाज करून कुठे आहेस तू? असं करायला. आवाज कुठे आहेस तू? आवाज आवाज काय? रियालिटी. आवाज कोण करायला आवाज? सगळ्याची काय therapy केलं आहे. त्यानं काय केलं त्याला असं काय केलं मारीन ना. दाखवायचं का? नाही ना रे. रक्षिता तसं बोलू नये. मजाक मध्ये करायला. तुझा मोठा भाई आला तसं बोलते कोणी काय ना रे मन लवकर सॉरी रखील कोणी होय, मग? मोठंच असते. मोठा बी तू सारखा शहाणा सॉरी छोट्या बहिणीला कोणी तंग करते. चपाती म्हणजे तर आता सगळेच जण खूप जास्त थकले होते. कोल्हापूरच्या अलीकडेच एका रेस्टॉरंटवरती आम्ही छान जेवण केलं आणि कोल्हापूरमध्ये जाऊन एक हॉटेल बुक केलं आणि तिथे मस्त आराम केला. उद्या भेटूया कोल्हापूरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट.